तर बघू शकताय असा वाटाण्याचा ठेचा तुम्ही कधी बनवला आहे का? नसेल बनवला तर बनवून पहा आणि खा. आणि हा चमचमीत असा वाटाण्याचा ठेचा अगदी कमी वेळात बनतो. अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे. तर मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही हा वाटाण्याचा ठेचा देऊ शकता. बघताच तोंडाला पाणी सुटलं असा हा वाटाण्याचा ठेचा आहे. तर हॅलो नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे. तर मिरच्या, जिरं, बाकी जे काही साहित्य आहे ते मी घेतलेलं आहे. आणि बघू शकता इथं कढई ठेवली. कढई गरम छान झालेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे 2 चमचे शेंगदाणे घेतलेत बघा. तर हे कच्चे शेंगदाणे आहेत. तर आपल्याला कमी गॅसवरती हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आणि थोडेसे शेंगदाणे भाजले ना की याच्यामध्ये आपल्याला या कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल ओतायचं आहे. जास्तही तेल टाकायचं नाही कढईमध्ये. तर बघू शकता मी इथं 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आपले शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत. तर छान असे क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला हे शेंगदाणे असे तेल टाकून 1 ते 2 मिनटं असे परतून घ्यायचे आहेत. तर आपले शेंगदाणे परतून झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघा एका डिशमध्ये. तर हा वाटाण्याचा ठेचा तुम्ही नक्की बनवून पहा. तर बघू शकता इथं कढई गरम झालेली आहे आणि कढईमधलं आपण जे काही शेंगदाणे घेतलेत फ्राय करून ते काढून घेतलेत. इथं तिखटवाल्या 7 ते 8 मी मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला तिखट पाहिजे नसतील तर तुम्ही थोड्याशा कमी तिखटवाल्या घेतल्या तरी चालते. तर मी मिरच्या छान अशा डाग पडेपर्यंत भाजून घेतल्या. तर मिरच्या एका डिशमध्ये काढून घेतल्या. तर इथं वाटाणा घेतला आहे, मोठा 2 चमचे वाटाणा घेतला आहे. तर वाटाणा पण आपल्याला छान असा या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तर वाटाण्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा वाटाणा फ्राय करून घ्यायचा आहे. तर कमी गॅसवरती हे सर्व आपल्याला साहित्य आहे ना ते असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर रेसिपी पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं सर्व असं मी घेतले बघा साहित्य. इथं कोथिंबीर घेतली, इथं वाटाणा आपल्याला फ्राय केलेला आहे, इथं शेंगदाणे आहेत, इथं जिरं, मीठ घेतले, आलं लसूण घेतले आणि इथं मिरच्या पण भाजून घेतलेल्या. तर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे छोटंवालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे बघा. तर वाटण छान असं करून झालं आहे. इथं कढई ठेवली. कढईमध्ये मोठा 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे बघा. तर हे मोठा 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तर हे तेल छान गरम झालं ना की याच्यामध्ये आपल्याला जिरं वगैरे टाकून घ्यायचं आहे. तर याला आपल्या ठेच्याला फोडणी द्यायची आहे. तर हा ठेचा तुम्ही प्रवासात वगैरे नेऊ शकता. 8 दिवस टिकणारा हा आपला वाटाण्याचा ठेचा आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथं मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. तर जिरं छान फुललं की याच्यामध्ये आपल्याला कढईमध्ये जो काय आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करून वाटण करून घेतलं आहे ना जाडसर असं, तर ते या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता कढईमध्ये पूर्ण असं मी वाटण टाकून घेतलेलं आहे ते. आणि आपल्याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. तर हा वाटाण्याचा ठेचा आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी गॅसची फ्लेम पूर्ण आपल्याला लो करायची आहे. लो फ्लेमवरती आपल्याला हा ठेचा परतून घ्यायचा आहे. तर असा 2 ते 3 मिनटासाठी आपला ठेचा परतून घ्यायचा आहे. आणि गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतले. तर आपण मिरचीमध्ये हे वाटण करताना मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि हा परत एकदा आपण वाटाण्याचा ठेचा परतून घेतलेला आहे. तर हा ठेचा तुम्ही थंड झाल्यावरनं एका काचेच्या बरणीत किंवा काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवून 8 दिवससुद्धा खाऊ शकता. 8 दिवस देखील खाऊ शकता. तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे बघा मी. वाटण करतानाही टाकली होती पण अशी टेस्टी लागते जरा वरून टाकली की, म्हणून टाकून घेतली. आणि परत एकदा छान असं परतून घेतलेलं, मिक्स करून घेतलेलं आहे. तर हा ठेचा तुम्ही अगदी झटपट असं बनवू शकता. तर जेवणाच्या ताटाला देखील तुम्ही हा ठेचा देऊ शकता. तर असा चमचमीत ठेचा आहे वाटाण्याचा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढे.